तर मित्रांनो, आपण सातत्यानं सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आपण पाहत असतो। सिडकोच्या पॉझिटिव्ह बाजू असतील किंवा निगेटिव्ह बाजू असतील, काही चुका घडत असतील, आपण त्याच्यावर सुद्धा सातत्यानं प्रकाश टाकत असतो। आणि जे जे काही आपले अर्जदार असतील, जे जे कोणी विजेते असतील, त्यांच्या काही समस्या असतील, त्यांना घेऊन सुद्धा आपण सातत्यानं व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत असतो। आणि आज मित्रांनो, असाच एक अतिशय महत्त्वाचा विषय आज आपण घेतलेला आहे। नेमकं जे काही सिडकोची माझे पसंतीचे सिडकोचे घर लॉटरी आलेली आहे, त्या लॉटरीतील घरांचं सर्वसामान्यांना परवडतील अशा दरामध्ये खरंच घरे आहेत किंवा नाही, हा अनेकदा प्रश्न माझ्याही मनात येतो। आणि नेमकं सिडकोने किमती का जाहीर केल्या नाही, काय किमती जाहीर करत नाही, काय त्यांच्या मनामध्ये, काय नेमकं त्यांचं नियोजन काय आहे, हेच खूप समजून घेणं अतिशय अवघड झालेलं आहे। म्हणून कुठेतरी आता अनेकांनी मला सांगितलं की सर, तुम्ही या लॉटरीला परवडणारी घरे हे नाव देऊ नका, किंवा सर्वसामान्यांसाठीची घरे हे सुद्धा नाव वापरू नका, असं अनेकांनी कमेंट करून सांगितलं। कारण त्यांनी सांगितलं की अद्याप या सिडकोच्या किमतीच जाहीर नाहीत, तर ते आपण परवडणाऱ्या म्हणू शकतो का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। म्हणून आता मित्रांनो, आज आपण खरंच ही घरे परवडणार आहेत का, नेमकं ती परवडणार असतील तर त्याच्या किमती काय असू शकतात, आणि खरंच ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहतील का, या प्रश्नाचं सविस्तर उत्तर पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, सिडकोची जी काही लॉटरी आलेली आहे, त्या लॉटरीच्या संदर्भात अनेक जण इंटरेस्टेड आहेत, अनेक जण अर्ज करतात, अनेक जण नोंदणी करतायत, आणि अनेकांना या ठिकाणी घरे घ्यायची इच्छा आहे। पण किमतीने जाहीर झाल्याने मात्र ही इच्छा अधुरी राहते की काय, ही एक शंका निर्माण होत आहे। नेमक्या घरांच्या किमती परवडणाऱ्या असतील का, हा जर प्रश्न केला तर शुअर शॉट म्हणजे नवी मुंबईतील रिअलिटी तज्ज्ञ सुद्धा सांगू शकणार नाहीत की खरंच ह्या किमती परवडणाऱ्या दरात असतील का। कारण मित्रांनो, अद्यापही सिडकोने किमती न जाहीर केल्याने कुठला अंदाज आपण घेऊ शकत नाही। कारण पहिल्यांदा मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याचा अंदाज सांगितला होता की 1 BHK जे काही घरे आहेत, जे वाशीसारख्या ठिकाणी, तर 45 ते 45 लाखाच्या वर ते घरे असतील असं मी सांगितलं होतं। बामणनगरी उलवेची घरं 35 लाखाच्या आसपास असतील असे मी सांगितलं होतं। तळोजाची 1 BHKची घरे ही साधारणतः 35 ते 40च्या दरम्यान असतील, आणि 2 BHKची घरं ते साधारणतः 55-60च्या दरम्यान असतील असे मी सांगितलं होतं। त्याशिवाय जे काही सिडकोची खारघर रेल्वे स्टेशनची घरे आहे 2 BHKची, ती साधारणतः 65 लाखाच्या वर जाऊ शकतील असा एक अंदाज मी सांगितला होता। कारण सध्या तरी अंदाजी वर्तणूक खूप अवघड झालं मित्रांनो। पण येणाऱ्या काही काळामध्ये याच्या किमती जाहीर केल्या जातील, येणाऱ्या काही काळामध्ये याच्या किमती आपल्याला डिस्क्लोज केल्या जातील सिडकोकडून। पण इथे असं कळतंय की तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण केल्याच्यानंतर ज्यावेळेस हे घराचं सिलेक्शन ओपन होईल, घराचं सिलेक्शन ओपन झाल्याच्या नंतरच त्या किमती तुमच्या तिथे डिस्प्ले केल्या जातील असं कुठेतरी बोललं जात आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं, खरंच आता ह्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील का, तर असं वाटत नाही की मित्रांनो खरंच या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये असतील। कारण सिडकोकडून किमती जाहीर केल्या जात नाहीत, याचा अर्थ त्यांच्या मनात काहीतरी काळबेर आहे असं एक एकंदरीत दिसून येते। आणि म्हणून सिडकोला मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं की सिडकोने पहिलं किमती डिक्लेअर कराव्यात, नंतर जनता ठरवेल की परवडणारे आहेत, नाही परवडणारी नाही आहेत, 1 कोटीचे आहेत, 1.5 कोटीचे आहेत, 50 लाखाचे आहेत, 30 लाखाचे आहेत, 20 लाखाचे आहेत, ते त्याच्यानंतर। पण सगळ्यात महत्त्वाचं की किमती जाहीर होणं अतिशय महत्त्वाचं होतं। पण अद्यापही ती जाहीर न झाल्याने एक शंका निर्माण होती की खरीच ही खिशाला परवडणारी असतील का। तर मला काय वाटतं, तर जी परवडणारी घरे जर विचारली मित्रांनो, तर परवडणारी घरे PMAYची जी काही EWSची घरे आहेत ती साधारणतः खिशाला परवडणारी असतील, यात मात्र डाऊट नाही। त्याच्यामध्ये सुद्धा तळोजाची घरे ही बऱ्याचपैकी परवडणारी असतील। त्या मानाने बामणनगरी आणि उलवेतील घरे ही बऱ्यापैकी महाग असू शकतात, आणि वाशी, मानसरोवर, खांदेश्वर, कळंबोली, पनवेल येथील किमती मात्र खिशाला परवडणाऱ्या असतीलच असं मात्र ठामपणे कुणीच सांगू शकत नाही। कारण सध्या जे काही स्थिती आहे या लॉटरीची ही अशीच आहे की शुअर शॉट कुणी सांगू शकत नाही की नेमका किमती काय असू शकतात। आता फक्त सिडकोकडून अंदाज बांधला जाते, गणित केलं जाते की नेमका किती अर्ज येतील, त्याच्यानुसार त्या किमती ठरवल्या जातील असं कुठेतरी बोललं जात आहे। म्हणून आपल्याला हेच पाहणं महत्त्वाचं आहे की नेमका किमती काय असतील, किती ठेवल्या जातील, आणि खरंच त्या सर्वसामान्यांना परवडतील का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझ्या मताने काही घरे काही लोकेशनचं मी सांगितलं की त्या परवडणाऱ्या असतील, पण बाकीचे लोकेशन जसं मी सांगितलं की वाशी, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल येथील किमती मात्र परवडणाऱ्या असतीलच असं मात्र ठामपणे सांगता येत नाही। तुर्तास मित्रांनो, इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।